नमस्कार. चहा घेता घेता सहजच आयुर्वेद दिवस हा विषयच आपण पुढे नेऊ. आणि यावर्षी आयुर्वेद फॉर पीपल अँड प्लॅनेट असा अ, विषय होता. आणि हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण न आपण गेल्या वेळा बघितलं की अ, 6 ऋषींनी तो आयुर्वेदाचं ज्ञान आपापल्या ग्रंथांमधून पुढे नेलं. त्याच्यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की हे ज्ञान यावेळेला त्रिस्कंद कोश या स्वरूपात होतं. याचा अर्थ असा की यावेळेला त्याच्यामध्ये कशाचा परिणाम काय होतो ही गोष्ट त्याच्यामध्ये आली होती. त्यामुळे एखादा रोग होण्याच्या मागे कारण काय, किंवा एखादं औषध कार्यकारी का होतं, यासंबंधी असणारं ज्ञान या कोशामध्ये अंतर्भूत झालेलं होतं. आणि त्यामुळे हा जास्त समग्र अशा स्वरूपाचं हे ज्ञान होतं. त्यामुळे आयुर्वेद यावेळेला जवळपास परिपूर्ण अशा स्वरूपाचं हे ज्ञान झालेलं होतं. आणि यावेळेला आणखीन एक गोष्ट म्हणजे आयुर्वेद हा अष्टांग आयुर्वेद होता. त्यामध्ये कायचिकित्सा, शल्य, शालाक्य, कौमारभृत्य, त्याच्यानंतर भूतग्रह बाधा संबंधित अगधतंत्र, त्याविषयी रसायन आणि वाजीकरण असे 8 अंगांचा हा पूर्णपणे हा आयुर्वेद झालेला होता. त्याच्या आता असंख्य शाखा झालेल्या आहेत. प्रत्येकाच्या अनंत शाखांमध्ये ज्ञान हे खूप वाढल्यामुळे आता विभागलं गेलेलं आहे. त्यामुळे फक्त आता मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण जर विचार केला तर फक्त इंटरनल मेडिसिन हा जर विचार घेतला, त्याला कंपॅरिझन जर काय चिकित्सा हा जर विषय आयुर्वेदाच्या काळात असेल, तर आता फक्त मेडिसिन, इंटरनल मेडिसिन, चेस्ट फिजिशियन किंवा गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट या स्वरूपाचे ते वेगवेगळे एंडोक्रायनॉलॉजिस्ट अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे काय चिकित्सक त्याच्यामध्ये पोट विभाग हे झालेले आहेत, सुपर स्पेशालिटी झालेली. त्याचप्रमाणे शल्य म्हटलं तर फक्त डोळ्यांचे, फक्त पोटाचे किंवा फक्त हृदयाचे अशा स्वरूपाचे शल्यविशारद झालेले आहेत. शालाक्य याचा अर्थ शलाकांनी आणि लहान नळ्यांमधून काम करणारे. त्यामुळे आता आलेली ही लॅप्रोस्कोपी किंवा तत्सम आलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्या पूर्वी शालाक्यामध्ये फक्त ENT आणि ऑफ्थॅल्मॉलॉजी आपण मानत होतो. पण आता ह्या लॅप्रोस्कोपीमध्ये येणाऱ्या सगळ्या गोष्टी या आपल्याला शालाक्य या तंत्रामध्ये धराव्या लागतील. आणि तो विचार त्या दृष्टीने आपल्याला करायला हवा. टॉक्सिकॉलॉजी किंवा मायक्रोबायोम, ज्याला भूतग्रहवादा संबंधित अशा स्वरूपाचं जे म्हटलंय, त्याच्यामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया किंवा इतर जीवजंतूंमुळे होणारे रोग अशा स्वरूपाचं जे आहे हे सगळं या या विभागामध्ये येतं. आणि तेही आता स्वतंत्र मोठी अशी मोठं असं शास्त्र झालेलं आहे. त्यामुळे त्याच ज्ञानाचा हा विकास आहे हे नक्की आहे. पण तरीसुद्धा तो आयुर्वेदाचं स्थान स्वतंत्र असंही आहे, हे आपल्याला मान्य करावं लागतं. तर अशा स्वरूपाचं हे जे आयुर्वेदाचं स्वरूप आहे, ते मॉडर्न मेडिसिनमध्ये औषधांच्यामुळे जरी वेगळं झालं असलं, तरी संपूर्ण जी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि पॅथॉलॉजी हे 3 विषय जे आहेत, हे पूर्णपणे माझ्या दृष्टीने कोणत्याही पॅथीसाठी उपयुक्त असल्यामुळे ते पॅथी ॲग्नोस्टिक ज्याला म्हणतात. म्हणजे त्याच्यासाठी कुठल्या पॅथीचे तुम्ही आहात याच्यासाठी महत्त्वाचं नाही, पण कुठल्याही पॅथीचे तुम्ही असा, पण ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी हे 3 विषय सगळ्यांनी अभ्यासले पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे त्याची नंतर फार्मॅकॉलॉजी तुम्ही वाचा किंवा वाचू नका. पण जसं आयुर्वेदामध्ये दोष धातू विज्ञान हा विषय आहे, तसंच त्याचंच पुढचं पाऊल म्हणून ॲनाटॉमी, फिजिओलॉजी हे वाचायला पाहिजेत. आणि आणखीन एक गोष्ट इथे सांगायला पाहिजे, ते म्हणजे आयुषो वेदः, म्हणजे आयुष्याचा जो वेद आहे तो म्हणजे
आयुर्वेद म्हणजे त्यामुळे आयुर्वेद याचा अर्थ केवळ हेल्थ सायन्स असा नसून बायोलॉजी अशा स्वरूपाचा जर मानला, तर बायोलॉजीच्या अंडर येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे बॉटनी, झुऑलॉजी किंवा किंबहुना वृक्ष आयुर्वेद, हस्ती आयुर्वेद, अश्व आयुर्वेद हे जे प्रकार ज्या आयुर्वेदामध्ये दिसतात, हे सुद्धा हे वेगळ्या अर्थाने त्या आयुर्वेदाचं आणखीन केलेलं एक्सटेन्शनच आहे आणि ते फार उपयोगी अशा स्वरूपाचं शास्त्र आहे. अ, त्यामुळे आयुर्वेदाचा आयुर्वेद फॉर पीपल त्यामुळे आयुर्वेदात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचावा हा एक भाग, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग कसा करून घ्यावा हा त्यातला भाग आणि त्याशिवाय इतर जे भूतमात्र म्हणजे वृक्ष आयुर्वेद किंवा हस्ती आयुर्वेद, अश्व आयुर्वेद म्हणजे भूत प्राण्यांकडनं येणारा जो जो परिणाम आहे हेल्थवर, आरोग्यावर, तर तोही विचार करून संपूर्ण प्लॅनेटच आयुर्वेदाच्या दृष्टीने कशा संपूर्ण पृथ्वी आपलं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने कशी उपयोगी आहे आणि एकमेकांना पुरुष म्हणजे मानव आणि इतर भूतसृष्टी यांचा संबंध कसा आहे आणि तो अधिक अधिक दृढ कसा होईल आणि जेणेकरून एकमेकांची मदत होऊन एकमेकांचं संवर्धन कसं होईल अशा प्रकारचा विचार करण्याची एक याच्यामध्ये हा विचार होता आहे आणि त्यामुळे हा हे वर्ष जे आहे अशा प्रकारे विचार करून आपलं ज्ञान आणि आपलं आरोग्य समृद्ध करण्यासाठी हा आयुर्वेद डे आपण वेगळ्या तऱ्हेने आणि अत्यंत उत्साहाने साजरा केला किंवा आपण यावर्षी काम करायचं आहे असंही आपण म्हणू शकतो. कारण आयुर्वेद डे करण्याच्या मागे मोटिवेशन हाही एक भाग आहे आणि तो आपण मानला तर तोही आयुर्वेद जगतासाठी उपयोगी अशा स्वरूपाचाच आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यामुळे हा भाग मी इथेच थांबवतोय. जय जय रघुवीर समर्थ.